मंडई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झाली नाही. आज होईलच, पण राजकीय तापमान मात्र आधीच चांगलंच वाढलंय. कारण ही निवडणूक आता फक्त पक्ष विरुद्ध पक्ष अशी राहिलेली नाही, तर ती थेट नेतृत्व, वारसदार आणि पुत्रप्रेमाच्या राजकारणाची लढाई बनताना दिसते. शिंदे गटात आजी माजी आमदार आमने सामने आले आहेत. एकीकडे माजी आमदार किशनचंद तनवानी तर दुसरीकडे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल. यावर आपण अगदी काल परवाच सविस्तर भाष्य केलं. ही सगळी पार्श्वभूमी आम्ही तुमच्यासमोर ठेवली, त्यावर तुमच्या प्रतिक्रियाही उमटल्या. पण आता या पुढचा हा मुद्दा आहे की तो म्हणजे थेट उमेदवारीचा. म्हणूनच इथे पक्ष बाजूला राहतो आणि पुन्हा एकदा तनवानी आणि जयस्वाल यांच्यातील रस्सीखेच समोर येते. दोघांचाही आग्रह एकच, गुलमंडी प्रभागातून आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी. हा वाद फक्त एका वार्डापुरता मर्यादित राहणार आहे की याचे पडसाद संपूर्ण शिंदे गटाच्या राजकारणावर उमटणार आहेत? नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि यात कुणाचं पारडं जड आहे? आज या सगळ्याचा विचार आपण करणार आहोत आणि सविस्तर असा वेध घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटानं महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज वाटप सुरू केलं आणि त्याचवेळी पक्षातील आतली धुसफूस उघडपणे समोर आली. 2 दिवसात तब्बल 828 इच्छुकांनी अर्ज घेतले. यात फक्त शिंदे गटाचेच नाही तर इतर पक्षातील इच्छुकही आहेत. म्हणजे ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे यातून स्पष्ट होतं. पण आता या गर्दीपेक्षा जास्त चर्चा झाली ती गुलमंडी प्रभागातील संघर्षाची. गुलमंडी हा प्रभाग राजकीयदृष्ट्या नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि याच प्रभागातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांचे सुपुत्र ऋषिकेश जयस्वाल इच्छुक आहेत. त्यांनी स्वतः रांगेत उभं राहून अर्ज घेतला. त्याचवेळी माजी आमदार किशनचंद तनवानी यांनीही आपल्या मुलासाठी चंद्रकांत उर्फ बंटी किंवा भाऊ राजू तनवानी यांच्यासाठी उमेदवारीचा दावा ठोकला. म्हणूनच इथून ही रस्सीखेच सुरू झाली. तनवानी यांची भूमिका भावनिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू मतदार विभागू नयेत आणि MIMचा आमदार होऊ नये. यासाठी मी उद्धव सेनेची उमेदवारी सोडली आणि शिंदे गटाच्या उमेदवारासाठी माघार घेतली. हा त्याग होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आज पक्षात लोकसभा संपर्क प्रमुख पद असूनही आपल्याला कार्यक्रमांची माहिती पेपरमधून कळते अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे गुलमंडीची मागणी रास्त आहे असा त्यांचा ठाम दावा आहे. मात्र आमदार प्रदीप जयस्वाल यांची प्रतिक्रिया तितकीच थेट आणि राजकीय आहे. कसला त्याग? आम्ही विकास कामं करून निवडून आलो असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की उमेदवारी ही कुणाचा मुलगा आहे म्हणून नाही तर कामावर मिळते. प्रभाग मोठा असतो आणि समिती काम बघून निर्णय घेईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. त्याचवेळी ऋषिकेश जयस्वाल यांनीही आपण गुलमंडीमधूनच निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं. आता इथेच तुलना सुरू होते. ऋषिकेश जयस्वाल केवळ आमदाराचा मुलगा म्हणून पुढे येत नाहीत तर गेली 12 वर्ष ते विद्यार्थी सेनेत सक्रिय आहेत, पक्ष संघटनांमध्ये काम करत आहेत आणि गुलमंडी परिसराशी त्यांचा थेट जनसंपर्क आहे. वडील आमदार असले तरी जमिनीवरचं काम, कार्यकर्त्यांशी संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण ही त्यांची भक्कम बाजू मानली जाते. प्रदीप जयस्वाल यांच्या दीर्घ राजकीय अनुभवातून आणि विकास कामांच्या प्रतिमेतून हीच गोष्ट ऋषिकेश यांच्यासाठी पूरक ठरते. आमदार प्रदीप जयस्वाल यांची ओळख केवळ भाषणातून नव्हे तर कामातून घडलेली आहे आणि हाच कामाचा वारसा आज ऋषिकेश जयस्वाल यांच्या राजकीय वाटचालीसाठी मजबूत पाया ठरतो आहे. नगरसेवक असताना स्वतः सकाळी शहरात फिरून साफसफाई पाहणारे, घाटी रुग्णालयासाठी निधी मिळवणारे, मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांना तातडीची रुग्णसेवा मिळावी यासाठी पाठपुरावा करणारे, दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा सुनिश्चित करणारे, 300 वर्ष जुन्या पुलांच्या शेजारी नवे पूल उभारण्यासाठी पुढाकार घेणारे प्रदीप जयस्वाल या प्रत्येक कामाच्या अंमलबजावणीत ऋषिकेश जयस्वाल प्रत्यक्ष मैदानात दिसले अशी स्थानिकांची भावना आहे. फाईल फोटोपुरता वारसदार न राहता कामाच्या पाठपुराव्यात, कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्यात, नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यात ऋषिकेश सक्रिय राहिल्यामुळे आमदारांचा मुलगा ही ओळख मागे पडून काम करणारा तरुण नेता अशी प्रतिमा तयार होत गेली. त्यामुळे गुलमंडीसारख्या प्रभागात उमेदवारीच्या स्पर्धेत ऋषिकेश जयस्वाल यांची बाजू अधिक भक्कम ठरते. कारण त्यांच्या मागे केवळ नाव नाही तर वर्षानुवर्षे जनतेनं अनुभवलेलं काम, संपर्क आणि जमिनीशी जोडलेलं नेतृत्व उभं राहतं. दुसरीकडे तनवानी कुटुंबाचीही गुलमंडीवर पारंपरिक अशी पकड आहे. माजी नगरसेवक, अपक्ष विजयाचा इतिहास आणि स्थानिक ओळख हे घटक त्यांच्या बाजूने जातात. त्यामुळं हा संघर्ष केवळ व्यक्तींचा नसून 2 राजकीय वारसदारांच्या भवितव्याचा प्रश्न बनतो. या सगळ्यात शिंदे गटातील अंतर्गत राजकारणही दुर्लक्षित करता येत नाही. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ आणि त्र्यंबक तुपे यांच्यातील शीतयुद्ध, फॉर्म वाटपावेळी घडलेला प्रसंग आणि वरिष्ठ नेत्यांमधील सूक्ष्म तणाव हे सगळं पक्षातील समन्वय किती नाजूक आहे हे दाखवतं. अर्जावर शेवटी मोहर एकनाथ शिंदे यांचीच लागणार आहे. पण तोपर्यंत अनेक दबाव, सर्वेक्षणांचे आकडे आणि स्थानिक गणितं कसं काम करणार आहेत? आता यामागची इनसाईड स्टोरी पाहिली तर दोन्ही बाजूंचा आग्रह समजतो. तनवानींना विधानसभा निवडणुकीतील माघारीची परतफेड हवी आहे तर जयस्वालांना आपला राजकीय वारसदार तयार करण्याची हीच योग्य अशी वेळ वाटते. गुलमंडी हा खात्रीशीर प्रभाग मानला जात असल्याने दोघांचाही हट्ट इथेच आहे. पण या रस्सीखेचमध्ये लहान इच्छुक, कार्यकर्ते आणि स्थानिक समीकरणं अडचणीत येताना दिसतात. राजकीयदृष्ट्या याचे पडसाद मोठे असू शकतात
तर नाराजी वाढली तर पक्षांतराच्या चर्चा पुन्हा जोर धरू शकतात. महापालिकेच्या निकालाचा परिणाम हा पुढील विधानसभा आणि लोकसभा समीकरणांवर होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरसारख्या संवेदनशील मतदारसंघात एक चुकीचा निर्णय संपूर्ण गणित बिघडवू शकतो. एकंदरीत गुलमंडी प्रभागात सुरू असलेली ही तनवानी जयस्वाल रस्सीखेच नेमकी कुठं थांबणार? पुत्रप्रेम, मित्रप्रेम आणि पक्षशिस्त यामध्ये सरशी कुणाची होणार? ऋषिकेश जयस्वाल यांची कामाची बाजू आणि संघटनात्मक ताकद जड ठरणार की तनवानींचा त्याग आणि पारंपरिक दावा निर्णायक ठरणार? आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वाद मिटवताना शिंदे गट एकजूट दाखवणार की हीच ठिणगी पुढील मोठ्या राजकीय उलथापालथीचं कारण ठरणार? आणि याचं उत्तर लवकरच मिळेल. तुम्हाला काय वाटतं? गुलमंडीवर कुणाचं पारडं जड आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.